जय श्रीराम. नमस्कार. योग वाशिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 63वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना मी विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. रोजच्या प्रमाणे प्रार्थना करूया आणि सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या, हात जोडूया. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. काल वसिष्ठ ऋषींनी मार्गदर्शन करता करता संघाचं स्वरूप, संघ म्हणजेच की ज्याच्याबद्दल सगळी आसक्ती आहे, अंतःसंग काय आसक्ती आहे आणि कशाची आसक्ती नसावी, या सगळ्या विषयावरती श्रीरामांना वसिष्ठ ऋषी मार्गदर्शन करत होते. आणि त्यावर त्यांनी सांगितलं बोलता बोलता की अंतःशक्तीचा त्याग हा सगळ्यात चांगला उपाय. आपल्या आत असलेली जी आसक्ती आहे तिचा त्याग हा सगळ्यात चांगला उपाय. तर श्रीरामांनी विचारलं की त्या संघाचं स्वरूप काय आणि तो मनुष्याच्या बंधाला कसा कारण होतो आणि मोक्ष त्याच्यापासून कसा घेता येईल, कुठल्या उपायांनी तो मोक्ष मिळू शकतो, या संघापासून कशी सुटका होऊ शकते. सगळा खेळ पुन्हा पुन्हा फिरून फिरून मी आणि शरीर या दोन गोष्टींवरती येतो. वसिष्ठ ऋषी तेच सांगताहेत. आज आपण एक छानसा प्रयोगही करू. छोटंसं जे योग वसिष्ठाच्या पुस्तकात कुठे नाही आहे किंवा आजपर्यंत कधी असलं प्रोसेस केलं नाही, परंतु हा विषय समजून सांगण्यासाठी आज तो प्रयोग आपण निश्चित करूया. तर थोड्या वेळाने करू. तर वसिष्ठ ऋषी सांगतात की मी जे तुला सांगितलं, शरीर आणि शरीरातला आत्मा, देह आणि देही यांचा स्वभाव हा विरुद्ध आहे. देह म्हणजे आपण जे शरीर म्हणतो हे तसं म्हटलं तर स्थूल आहे. स्थूल म्हणजे काय की या शरीराला जर असंच्या असंच सोडलं, त्याच्यातली जर चेतना काढून घेतली तर हे शरीर काही करू शकत नाही. हे दिसून येतं शरीर आहे म्हणून. आणि ते जे चैतन्य आहे, आत्मा आहे, त्याचं स्वरूप सूक्ष्म आहे, तो चैतन्यमय आहे. त्याच्यामुळे या दोघांचं खरं स्वरूप जरी विरुद्ध असलं तरी गडबड काय होते की दोन्ही स्वतःला एकत्र करून घेतात. मी म्हणजे शरीर अशी भावना जेव्हा त्यांची एकत्र येते, त्यामुळे ही भावना एकत्र आल्यानंतर मग तिथे तो संघ होतो. संघ म्हणजे काय, आपण नेहमी म्हणतो ना की असंघाशी संघ किंवा कोणाशी संघ करू नका, कोणाशी संघ करा. तर त्यांची मैत्री होणं किंवा एकत्र होणं, असा हा त्यांचा संघ हा होतो. आणि या अनंत आत्म्याचा असा सुंदर स्वभाव, सुख स्वभाव विसरून त्याच्यापासून विरुद्ध असा ज्या विषयांपासून सुखांची अपेक्षा करतात, म्हणजे आजूबाजूला जे काही वस्तू असतील, व्यक्ती असतील, परिस्थिती असतील, त्यांच्यातून सुखाची अपेक्षा करणं आणि तिथे स्वतःला अडकवून घेणं, हाच तो संघ. इथे आता संघ कशाशी होतो आहे तर स्वतःशी करायच्या ऐवजी विषयांशी संघ केला जातो. मला सुख हवं आहे, फार छान विषय लक्षात घ्या. सुखासाठी मला सुख हवं आहे म्हणून आपण जे काही बघितलं सुरुवातीपासून, ही सगळी धावपळ ही कशासाठी चालली आहे, सुखासाठी. हे सुख कुठून मिळवायचं तर जे खरं सुख आहे त्याला सोडून जिथे
जे काही सगळं नश्वर आहे त्याच्या मागे लागायचं आणि त्याच्यातून सुखाची अपेक्षा करायची, त्या गोष्टींशी संग करायचा. हे जीवनात जसं आपण व्यक्तींशी संग करतो, हा असंगाशी संग हे कळतं आपल्याला. अनेक जण सांगतात की अरे याच्यासोबत जाऊ नको, तो भले बोलायला गोड असेल, दाखवायला पैसे दाखवत असेल, आणखी काही असेल, परंतु नंतर फसवू शकतो. तर हा जो संघ आहे हा विषयांशी संघ केल्यामुळे हे सगळे दुःख इथे येतात. आणि खरं उलटा जर विचार केला की सगळं जग हे आत्मस्वरूप आहे, त्यात कशाचा त्याग करायचा, कशाला पकडायचं, हे काही तिथे दिसत तर काहीच नाही, कशाची इच्छा करायची. ही जी मनाची स्थिती आहे की ज्याच्यामध्ये सगळं काही सोडून दिलं आहे, कुठलाही संघ नाही, त्याला असंग असं म्हटलेलं आहे. हा संघ आणि असंग हे लक्षात घ्या की कोणासोबत मैत्री करायची आणि कोणासोबत करायची नाही. मी तू ह्या सगळ्या गोष्टी कोणीच नाही, हे जे काही सुखांसाठी मी मागे इकडे तिकडे धावतो, तर त्या सगळ्यांमध्ये काहीही सुख नाही, ही कल्पना करून ज्याचं मन हे अनासक्त होतं, कशातच ते बांधलं जात नाही, तो खरा मोक्षाचा वाटेकरी. आणि तो कधीही हा जो मोक्षाच्या मार्गावरती चालणारा आहे त्याला कधी मग मी काही करावं किंवा मी काही करू नये अशाही कुठल्या भावना नसतात. हे सोडून द्या, ते करा, असे काहीही त्याला कर्म नसतात. तो कुठलेही कार्य करताना कशाला आसक्त होऊन, अटॅच होऊन करत नाही. इंग्रजीमध्ये याला शब्द अटॅचमेंट आहे. तर हे अटॅच होऊन तो काहीही करत नाही आणि त्याला जे काही मिळेल त्या सगळ्यांच्या फळांविषयी तो पूर्णपणे निर्विकार राहतो. असा हा जो त्याचा मानसिक त्याग त्यांनी केलेला आहे त्यालाच खऱ्या अर्थाने इथे असंसक्ती असं म्हटलं आहे. असंसक्ती म्हणजेच काय? पुन्हा डिस्पॅशन, डिटॅचमेंट. आणि ही डिटॅचमेंट ही आपल्यामध्ये यावी. वसिष्ठ ऋषी सांगतायत की ही असंसक्ती आहे, हीच खरं हे औषध आहे की जे आपल्या या कर्माला, आपण जे काही करतो या कर्मावरती औषध म्हणून ते असंसक्ती आहे. जे काही कर्म आपण करतो, ज्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या मोहांमध्ये अडकतो, त्या सगळ्यांवरती जर त्यांची चिकित्सा करायची असेल तर ती या असंसक्तीने स्वतःला डिटॅच करून करता येईल. आणि त्याच्यामुळे कुठलंही आपल्यावर आयुष्यात फळं भोगण्याची वेळ येत नाही, कशातही अडकत नाही. केवळ त्याचा फायदा म्हणजेच सत्शास्त्र, चांगल्या लोकांसोबत राहणं आणि आपले जे काही व्यवहाराने येणारे कार्य आहेत ते सहज पार पडणं. जे लोक या संसारामध्ये आत्मा आणि अनात्मा हा विषय आपण आतापर्यंत अनेक वेळा घेतलेला आहे, जे स्वतःशी संबंधित नाही, आत्मा माझा जो मूळ स्वभाव आहे, मी जो मूळ आहे त्याच्याशी संबंधित नाही, अशा अनात्म गोष्टीमध्ये जे अटॅच होतात, त्यांच्याशी जे त्या गोष्टींवर अवलंबून राहतात, ते मात्र त्यांचं शरीर हे केवळ इच्छांच्या मागे, तृष्णांच्या मागे, डिझायर्सच्या मागे धावत जातं आणि मग ते हळूहळू हळूहळू त्या शरीराला त्याचे परिणाम भोगावे लागतात. ह्या परिणामांचा परिमाण, स्केल इतकी मोठी आहे की त्याच्यासाठी किती जन्म घ्यावे लागतील हे सांगता येत नाही. आणि हे जे काही लोक या सगळ्या गोष्टींमध्ये अडकतात त्यांच्यासाठी असे अनेक प्रकारचे नरक, जे रौद्र नरक म्हटलं असेल किंवा आणखी विची, रौरव, जे काही असेल, कालगृह आणि सप्तपाता, हे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे नरक या लोकांसाठीच निर्माण केलेले असतात, जे या केवळ अटॅचमेंटमध्ये अडकतात, स्वतःला दुःख करून घेतात. ह्या जगामध्ये खरं दुःख असण्याचं कारणच नाही. परमेश्वराने जे काही सगळं निर्माण केलं तर त्याला कुठलंही सुख दुःख या सगळ्या गोष्टींशी काही विशेष घेणं देणं नाही. परंतु ज्या काही वेदना आपण आपल्या जीवनात बघतो, जे काही त्रास बघतो, आपल्या जीवनात असतील, इतरांच्या जीवनात असतील, तर त्या वेदना, ते दुःख कशासाठी देवाने निर्माण केले आहेत? तर ते निर्माण ह्यासाठीच केले आहेत की जे विषयांमध्ये अडकतात अशा जीवांसाठी ते निर्माण केले. म्हणून जे लोक ह्या सगळ्या भोगासंबंधी, मला हे हवं, ते हवं, आनंद हवा, आणि त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवतात, जे त्यांना मात्र सगळे सुख मिळतात, पण जे ते सगळे मुख्य सुख सोडून, स्वतःचं रूप सोडून विषयांमध्ये अडकतात, त्यांना मात्र सगळ्या प्रकारचे दुःखच होतात. म्हणून म्हटलं आहे की ही मोठी विशेष गंमत आहे खरं जीवनाची, की काही मागायला जाल, काही मिळवायला जाल आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न कराल तर वाटेला दुःखच येणार आहे. आणि मला काही नको म्हणून सगळं सोडून दिलं, मग जे येईल ते आनंदाने घेतलं, म्हणजे न मागता जे येईल ते,
तर त्याच्यामध्ये ते वाढतच जातं. असं म्हटलंय की नद्या जशा फुगत फुगत जातात तसं हे जे सुख येतात, जे कुठल्याही गोष्टीला अटॅच होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड सुख येत असतात. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हा जो प्रकार आहे, स्वतःला सगळ्या गोष्टींपासून डिटॅच करा, वैराग्य आणा. ते म्हणतात हे खरं, ही जी आत्मदृष्टी आहे ही अतिशय सहज आहे, त्याला काही खूप कष्ट घ्यावे लागतात अशातला प्रकार नाही. ही आपण जसं इकडे तिकडे जगामध्ये बघतो, आणि मी आज एक छोटंसं गमतीशीर उदाहरण देईल की एखादी जसं पर्वत बघितला आणि गवत बघितलं, तर आपल्याला सुंदर पर्वत त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं. एखादं गवत आजूबाजूला काही असेल तर त्याच्याकडे आपली विशेष नजर जात नाही. याचाच अर्थ की जे छान आहे तिकडे आपण सहज त्याच्यात लक्ष जातं. आता एखादी गोष्ट छान आहे की नाही हे कोणी ठरवावं? हे आपणच ठरवू शकतो ना. एक उदाहरण, आम्रखंड हा प्रकार. तर आम्रखंड म्हटल्यानंतर बहुतेक लोकांना आम्रखंड आवडतं, काही काही लोकांना अजिबात आवडत नाही. आता मी जर घरात आम्रखंड आणलं, समजा माझे 2 मुलं आहेत, एकाला आवडतं दुसऱ्याला आवडत नाही, तर एकाने आम्रखंड बघितल्याबरोबर त्याची प्रतिक्रिया काय असेल की वा, आम्रखंड किती छान, थँक्यू बाबा. आणि दुसरा तो म्हणेल कशाला आणलं आम्रखंड, मला अजिबात आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. प्रॉब्लेम आम्रखंडामध्ये नाही आहे, प्रॉब्लेम तुम्ही त्याच्याकडे कसं बघता याच्यामध्ये आहे. हा जो आनंदाचा प्रश्न आहे ना, आनंद येतो, हा अनुभव, हा आनंदाचा अनुभव आपण ठरवायचा असतो. त्याच्यामुळे आत्मसुखात आनंद आहे की बाहेरच्या वस्तूंमध्ये आनंद आहे हे कोणी ठरवावं? हे आपण ठरवायचं असतं. म्हणून हा जो विषय म्हटलेला आहे की मग पर्वताकडे बघितल्यानंतर आनंद होतो, एखाद्याला गवताकडे बघितल्यानंतरही आनंद होत असेल, तर ही आपली दृष्टी सहजच जिथे स्थिर होते तिथे आपल्याला आनंद मिळतो. पण याच्या एक पाऊल आपण पुढे जायचं. आपल्याला जिथे दृष्टी स्थिर करायची आहे तिथे आपण आनंद स्वतः बघायला सुरुवात करावी. आणि म्हणून आपल्या आवडीनिवडी पण एकदा बघा. खरंच आपण त्या ठरवतो आणि काही काही नावडी आणतो का? नावडत्या गोष्टी शक्य तितक्या कमी कराव्या. आवडत्या गोष्टींमध्ये अडकू नये आणि नावडत्या गोष्टींपासून आपण त्यांना जास्त दूर सरू नये. सगळंच आवडतं. पुढे जाऊन आपण महाभोक्ता हा विषय बघू तेव्हा कळेलच की महाभोक्ता काय असतो. त्यामुळे हे एकदा स्पष्ट झालं की दुःख हे सगळे त्यांच्यासाठी जे विषयांमध्ये अडकतात आणि जे त्यांच्यात अडकत नाही त्यांना आनंदच आनंद आहे. तर आपण असं ठरवावं की मला एखादी गोष्ट आवडते किंवा नावडते यापेक्षा काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय शास्त्रात सांगितलं आहे ते पकडावं आणि त्याप्रमाणे पुढे जावं. आणि म्हटलंय की हा परमात्मा हा तर असीम आनंदाचा, स्थिर असलेला, त्याच्याबद्दल जर आपण आपली ओढ ठेवली तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त प्रेम राहील आणि त्याच्यापासून आपल्याला जे काही प्रत्यक्ष करायचं आहे, प्रत्यक्ष ज्ञान जे मिळवायचं आहे ते मिळू शकते. ज्ञानी पुरुषांचं सगळं लक्ष हे त्यांच्या या आत्मज्ञानाकडे असतं. आत्म्याविषयी ते ध्यान करत असतात. हा विषय विद्यार्थ्यांसाठी, हा विषय आपल्या व्यवसायासाठी, हा विषय आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी सुद्धा तेवढाच उपयोगी आहे. कसा? तर एखादा विद्यार्थी असेल आणि त्याला जर हे लक्षात आलं की हेच वाक्य जशीच्या तशी तिथे वापरा, की व्हिडिओ बघणं, फेसबुकवरती वेळ घालवणं, नको त्या गोष्टींमध्ये टाइमपास करणं, इकडे हिंडायला जा, तिकडे फिरायला जा, सगळं मित्रांमध्ये जे उंडारणं म्हणतो, हे सगळं करत बसायचं आणि अभ्यास करायचा नाही महत्त्वाच्या परीक्षा असतील तेव्हा, तर त्याचे परिणाम काय आहे की तुमच्यासाठीच हा सगळा दुःखांचा पसारा निर्माण करून ठेवलेला आहे. पाहिजे ते यश न मिळणं, मग नोकरीसाठी, व्यवसायासाठी सतत भांडण करत राहा, इकडे फिरा तिकडे फिरा, बेरोजगारीच्या समस्या भोगा आणि त्याच्यातून येणारे अपमान वगैरे, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतील ह्या तुमच्यासाठीच केलेल्या आहेत. का? कारण तुम्ही ज्या आत्मभावाकडे लक्ष द्यायला पाहिजे तिकडे दिलं नाही. तुम्ही विषयांमध्ये अडकले तर त्याचे परिणाम तुमच्यासाठी निर्माण करून ठेवलेले आहेत. आणि जो ज्ञानी असतो, ज्याला कळतं, तो काय म्हणतो की माझा अभ्यास हा माझा आत्मभाव, मी आपल्या आत्मभावावरतीच लक्ष देईल. आता मला विषयांमध्ये आनंद मिळतो की इथे आनंद मिळतो? तर ज्याला खरंच कळलेलं आहे, ज्याला खरंच ही ज्ञान दिलेलं गेलं आहे, तो म्हणेल की माझा अभ्यास, समजा काय UPSCचा अभ्यास असेल, एक सिव्हिल सर्व्हिसेस तुम्हाला करायचे असतील, कलेक्टर व्हायचं असेल, तर माझा अभ्यास हा माझ्यासाठी आनंद देणारा आहे आणि हे विषय माझ्यासाठी दुःख देणार आहे. ही गोष्ट कळली तर ह्या विषयाकडे, भले बोरिंग असेल अभ्यास, आपण मागे हे बघितलं आहे,
की कंटाळवाणं असेल, त्याच्यात तो रटाळपणा असेल, जमत नसेल, कठीण वाटत असेल, काहीही गोष्टी असतील, पण जेव्हा त्याच्यावरती प्रेम करत गेलो, त्याच्याशीच जोडत गेलो, स्वतःला त्याच्याशी बांधत गेलो, तर काही काळाने तो सुद्धा अभ्यास आपल्याला रमणीय वाटायला लागतो, आपल्याला त्याची गोडी लागते, त्याच्यात ओढ वाटायला लागते. आपल्यापैकी अनेक जण याचा अनुभव आज घेत आहेत. योग वासिष्ठ हा विषय अनेक लोकांनी पृथ्वीच्या पाठीवरती सोडून दिलेला आहे आणि आपल्यासारखेच अनेक जण आहेत की ज्यांनी योग वासिष्ठ एकदा, दोनदा, चारदा, आठदा वाचून 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 आता त्याच्याशिवाय चैन नाही पडत. अरे वा, किती छान विषय आहे, तो ऐकावा असा वाटतो, तो वाचावा असा वाटतो, अशी जी भावना आलेली आहे त्याच्यामागे एक आपलं स्वतःचं सातत्य, आपलं प्रेम आणि आपला हा विश्वास की हे माझ्यासाठी फायद्याचं आहे, याच्यामध्ये मी राहील. तर अशा रीतीने जे ज्ञानी त्या विषयावरती प्रेम करतात, त्याच्यात अडकतात, जे त्यांना माहिती आहे की हे आपल्या आत्मभावाशी संबंधित आहे, त्यांना सगळं सुख मिळतं, ते मग कुठल्याही दुःखांमध्ये अडकत नाही. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी सांगतात की हे रामा, विवेकी पुरुषांनी जे आपले काही सगळे व्यवहार करत असेल, वेगवेगळे व्यवहार करत असताना आपलं मन हे कुठल्याही विषयांमध्ये आसक्त होऊ देऊ नये. सगळे व्यवहार आपले व्यवस्थित करावे, त्याच्यात कुठल्याही आपण आतापर्यंत ज्या गोष्टी बघितल्या, सुरघूची गोष्ट बघितली आहे, किंवा त्याच्यानंतर त्याचा मित्र परीघ याची गोष्ट बघितली आहे. या सगळ्या कथांमध्ये हेच सांगितलं आहे की व्यवहार करा तुमचा, तो कुठेही सोडू नका, परंतु तो पूर्णपणे निर्विकारपणे करा. आणि म्हणून वसिष्ठ ऋषी काही काही अगदी सगळ्या गोष्टींचा स्पेसिफिकली उच्चार करून सांगतात आणि त्या मुद्दाम वाचून दाखवण्यासारख्या आहेत. ते म्हणतात की मी या सगळ्या पदार्थांचा मुद्दाम उच्चार करून सांगतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टी की आणि कशाला मनात थारा देऊ नये. ही जी सगळी लिस्ट वाचलेली आहे ना, या कुठल्याही गोष्टींना आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही असं त्यांनी म्हटलं आहे. कुठल्या गोष्टी आहेत त्या, तर भूतकाळातील विषयासंबंधी चिंता, म्हणजे आपण जे काही इतिहासात घडून गेलं असेल त्याच्याबद्दल, भविष्य काळातली चिंता, सध्या वर्तमान काळात समोर असलेले जे काही वस्तू असतील त्यांच्याबद्दलचे उलटे सुलटे विचार, आकाश पाताळ भूमी यातील दिशा, त्यातल्या उपदिशा, यामध्ये जे काही भौतिक म्हणजे प्रत्यक्ष दिसणारं असेल, अदृश्य असेल, या सगळ्या विषयांबद्दल, स्त्री, नोकर चाकर इत्यादी विषयांच्या आपल्या मनात येणाऱ्या प्रवृत्ती, या सगळ्यांसोबत प्राण, मस्तक, टाळू वगैरे जे काही योगशास्त्रामध्ये दिलेले स्थान आहेत की ज्याच्यावर आपण लक्ष ठेवावं. मग ते भुवयांच्या मध्ये असेल, नासिकांच्या मध्ये असेल, मुख असेल, आपलं बुब्बुळं असतील, अंधार, प्रकाश, हृदयातला आकाश, त्यानंतर आपली जी काही जागेपणीची अवस्था आहे, स्वप्नाची अवस्था आहे, सुषुप्तीची अवस्था आहे, त्यानंतर रज, तम, सत्वगुण, हे सगळं शुद्ध गुण, अशा या गुणांचा समुदाय, सारख्या बदलणाऱ्या आपल्या वृत्ती, त्या वृत्तींमुळे येणारे कर्म, आपले ज्या गोष्टी स्थिर वाटतात त्या स्थिर, ज्या अस्थिर आहेत त्या अस्थिर, त्यांच्यानंतर कुठल्याही गोष्टीचा सुरुवात, शेवट, मध्य, या सगळ्या अवस्था, जवळचं, दूरचं, ज्यांना नाव आहे ते, ज्यांना नाव नाही आहे असे, ज्यांना रूप आहे ते, हे सगळे पदार्थ, ते जीव, शब्द, स्पर्श आणि हे सगळे तन्मात्र, त्यांच्यातून होणारा आनंद आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोहादी वृत्ती, यापैकी कशालाही आपल्या मनात स्थान देऊ नये. ही लिस्ट वसिष्ठ ऋषींनी दिलेली आहे. कदाचित ह्या योग वासिष्ठमध्ये ही थोडी आणखी संक्षिप्त केली असेल. मूळ योग वासिष्ठमध्ये मला खात्री आहे, कारण याच्यापेक्षा बरीच मोठी यादी आहे की कशा कशाला स्थान देऊ नये. मुळात आपण आतापर्यंत जो अभ्यास केला आहे त्याच्याप्रमाणे कशाला स्थान द्यायचं आणि कशाला नाही, तर हे जे नेती काल जो विषय म्हणत होतो तो हेच, मी नाही आहे, माझ्याशी संबंधित नाही आहे, द्या सोडून, बस. हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही करत सोडून द्यायचं. त्यामुळे आपलं चित्त कशातही, कुठल्याही सिद्धी असू द्या, मग त्या आकाशात उडण्याची सिद्धी असेल, भविष्यातलं सगळं जाणण्याची शक्ती असेल, भूतकाळात जाऊन फिरून येण्याची शक्ती असेल, दुसऱ्यांच्या शरीरात प्रवेश करण्याची शक्ती असेल, सिद्धी असेल, ज्यांच्यामध्ये आपलं मन आसक्त होऊ देऊ नये. केवळ चैतन्यामध्ये स्वतःचं मन स्थिर करावं आणि त्याच्यातच आपलं स्वतःला शांत करावं. इतर विषयांमध्ये आपलं मन हे रमू देऊ नये. अशा पद्धतीने एकदा ती ब्रह्मस्थिती प्राप्त झाली, मग एखादा मनुष्य व्यवहार करो अथवा न करो, त्याला काहीही फरक पडत नाही, त्याच्यावर कुठलेही शिक्के लागत नाही, तो कशाने लिप्त होत नाही. रामा, आत्म्याच्या स्वस्वरूपाच्या सततच्या अभ्यासाने ही जी असंसक्ती आहे ही पक्की झाली, दृढ झाली, म्हणजे मग मनुष्य त्याच्या त्याला जे काही पुढचे
विषयांमध्ये असतो, तो विषयांमध्ये अडकत नाही, विषयवृत्ती क्षीण होतात, त्यांच्यामध्ये स्वतःला बांधून घेण्याची आपली प्रवृत्ती कमी कमी होत जाते आणि तो स्वतः सूर्यासारखा प्रकाशमान होतो. अशा पद्धतीने ही जी अवस्था आहे याला जागृतीतील सुषुप्ती म्हटलंय, की जागेपणी आहे पण एक प्रकारे झोपल्यासारखं आहे, त्याला काहीही व्यवहार करत आहे अशातला प्रकार नाही. आपण झोपले असताना जे आपले नकळत हातपाय हालत असतात, ज्या काही हालचाली होत असतात, तसं याचं नकळत सगळं कार्य चाललेलं असतं. आणि ह्याचा पुढे अभ्यास दृढ झाला, मग ती पुढची तुर्यावस्था येते. तुर्यावस्था आल्यानंतर हा जेव्हा आपला जीव सोडायचा विचार करतो, जेव्हा आता शरीर संपवायचं आहे, तर ती विदेहमुक्तीची अवस्था, जिला पुढे जाऊन तुर्यातीत म्हटलेलं आहे, की जिचं वर्णन कुठल्याही शास्त्रात करता येत नाही. तुर्यावस्था ही जे जीवनमुक्त आहे ते स्वतःच्या अनुभवाने सांगू शकतात, की मला असं वाटतं, मला तसं वाटतं, किंवा आणखी काही श्रुतींच्या माध्यमातून त्याचं वर्णन करता येतं. पण तुर्यातीत म्हटलेलं आहे ती त्याच्या पलीकडची अवस्था आहे, त्याला मात्र कोणीही वर्णन करू शकत नाही, ते सगळ्यांच्या याच्या पलीकडचं आहे. आता आपण एक छोटासा हा जो सगळा अभ्यास केला ज्ञानाचा, त्याच्यामध्ये मुख्य विषय आहे की जे काही सुख आपल्याला मिळवायचे असतात ते सुखांचा अनुभव कसा येतो आणि त्या सुखांमधून आपण स्वतःला खरं सुख कसं प्राप्त करून घ्यायचं, ती कल्पना कशी स्वतःमध्ये दृढ करायची, तर त्याचा एक छोटासा अभ्यास आपण आता करूया. हे छोटंसं ध्यान राहील. याच्या अगोदर मी एक बरं ठीक आहे, हे झाल्यानंतर बोलू आपण या विषयावरती. छान कन्सेप्ट आहे, कळेल ती. चला, श्रीखंड लक्षात ठेवा, आम्रखंड लक्षात ठेवा. सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळं लक्ष आपल्या श्वासावर ठेवूया. आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, त्याची गती कशी आहे, किती खोल आहे ते बघूया. आत येणारा श्वास कुठपर्यंत येतोय, कुठे थांबतो आणि बाहेर जायला कुठून सुरुवात होते, त्याकडे नीट लक्ष देऊया. बाहेर जाणारा श्वासही कुठेतरी थांबतो, संपतो आणि आत येणारा श्वास सुरू होतो. या घटनेकडे पण लक्ष देऊया. श्री गणेशाचं स्मरण करू. आपल्या गुरूंचं स्मरण करू. प्रत्येक कार्य सुख मिळवण्यासाठी, सुखाचा अनुभव घेण्यासाठी आपण करत असतो. हे जे सुखाचे अनुभव असतात
ते आपण वेगवेगळ्या विषयातून, व्यक्ती, वस्तू, परिस्थिती त्यांच्यातून हा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच दुःखसुद्धा, दुःखाचे अनुभवसुद्धा वेगवेगळ्या कारणांनी आपल्याकडे येतात. तुम्हाला आवडणारा जो कुठला पदार्थ असेल, गोड असेल, तिखट असेल, तो आत्ता तुमच्या समोर आहे. अगदी ताजा, फ्रेश. त्याचा सुगंध पण येतो आहे. आणि तो पदार्थ खाल्ला, त्याची चव घेतली, त्याच्यामुळे होणारा आनंद पण आपण अनुभवतो आहे. जेवढा अगदी टोकाचा आनंद आपल्याला होतो, तो आनंद आपण अनुभवतो आहोत. हा पदार्थ आता आपल्यापासून दूर गेला, पण तो आनंदाचा अनुभव मात्र धरून ठेवा. आपल्या समोर तो पदार्थ नाही, पण आनंद तो धरून ठेवला आहे. तो अनुभव आपणच बघतो आहोत. आणि या आनंदाकडे नीट बघा. आपली प्रिय व्यक्ती आपल्याला भेटली आता. अतिशय प्रेमाची. ती भेटल्यावर तिला आलिंगन दिलं आणि खूप आनंद झाला. याही अनुभवाचं, आनंदाचं निरीक्षण करा. नेमका हा आनंद म्हणजे कसा आहे ते बघा. आपल्याच शरीरात काय होत आहे ते बघा. कुठेतरी शरीर फुलल्यासारखं वाटत असेल, मनात प्रसन्नतेचे झरे वाहत असतील, आता
तुम्ही एखादी महत्वाची परीक्षा पास झाले आहात किंवा कुठेतरी कुठल्या तरी तुमच्या फेवरेट टीमचा कुठला तरी सामना सुरू आहे आणि ते जिंकले, ह्याचा जो आनंद होतो, अगदी अटीतटीची परीक्षा, अटीतटीचा सामना, आणि तो जिंकल्यानंतर, पास झाल्यानंतर जो आनंद होतो, त्या आनंदाचा अनुभव करा, त्याचं स्मरण करा. नेमकं बघा काय होतंय. ह्या सगळ्या घटना, व्यक्ती, वस्तू हे आत्ता आपल्यापासून दूर आहेत, पण तो आनंद काय असतो ते आपण बघितलं. या सगळ्यांमध्ये तोच अनुभव आहे. आनंद हा प्रत्येकासाठी वेगळा नाही. कमी जास्त असू शकेल, पण आपल्याच आतमध्ये येणारा तो अनुभव आहे. आता जरा दुःखाचेही अनुभव घेऊया. जे आपल्याला दुःख देणारे शब्द आहेत, बोल आहेत, कोणाचेही असतील, ते आत्ता कानावर पडत आहेत. कदाचित मन आता स्थिर असल्यामुळे दुःख होणार नाही, परंतु जे कधी झालं असेल त्याचा थोडा अनुभव लक्षात घ्या. एखादी दुःखद घटना घडली, त्यावेळेस काय झालं तो अनुभव लक्षात घ्या. एखादी नावडती वस्तू पुढे आली, त्यांनी जी प्रतिक्रिया होते, जो काही राग, चिडचिड असेल, ते लक्षात घ्या. त्यांचे होणारे परिणाम बघा. तेही साधारण सारखेच. अनुभव येतो म्हणजे नेमकं काय होतं ते नेमकं पकडता आलं पाहिजे.
पुन्हा एकदा सुखाच्या अनुभवांचा प्रवास करू. जेव्हा जेव्हा आनंद झाला असेल, मग तो खेळताना असेल, ध्यान करताना असेल, गप्पा मारताना असेल, सिनेमा बघताना असेल, आणखी केव्हा असेल, तो आनंद आठवा. आणि आनंद म्हणजे नेमका काय, नेमकं काय झालं त्याकडे लक्ष द्या. तो आनंद आपल्यातच आहे. आपणच आनंद आहोत. चिदानंद रूप शिवोहम 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 शिवोहम. ओम गुरवे नमः. ओम शांती शांती शांती. एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. आणखी एक खोल दीर्घ श्वास घ्या आणि पूर्ण सोडून द्या. आपल्या शरीराप्रती सचेत व्हा. आपल्या वातावरणाप्रती सचेत व्हा. आणि हळूवार डोळे उघडूया. आता थोडीशी मजेची गोष्ट सांगतो आणि त्याच्यावरून आपण जे केलं ते काय केलं ते थोडं समजवण्याचा प्रयत्न करतो. असं म्हणतात वैज्ञानिक दृष्ट्या की फील गुड हार्मोन्स हा एक प्रकार आपल्या शरीरात आहे. जे लोक खूप डिप्रेशनमध्ये वगैरे असतात त्यांना ते फील गुड हार्मोन्सच्या गोळ्या किंवा
एन्डॉर्फिन म्हणून एक रसायन असतं आपल्या शरीरामध्ये, आणि जेव्हा एखाद्या गोष्टीला बघून आपल्याला आनंद होतो तेव्हा ते एन्डॉर्फिन आपल्या शरीरात स्त्रवायला लागतं, सिक्रीट होतं, ते बाहेर यायला लागतं. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण आनंदी होतो एखाद्या गोष्टीने, खरंच खूप आनंदी होतो, तेव्हा ते फील गुड हार्मोन्स ॲक्टिवेट होतात किंवा ते एन्डॉर्फिन यायला लागतं. आता असे म्हटलं जातं की जे खरंच ज्ञानी आहेत, मुक्त झाले आहेत किंवा त्या एका लेवलला पोहोचलेले आहेत, त्यांना ह्या आतापर्यंत जेवढा आपण चर्चा केली ना, विषय आणि मी, हे विषय कळलेले असल्यामुळे आनंद हवा आहे का, डोळे मिटले आणि आपल्या आतमध्येच एन्डॉर्फिन सिक्रेट केलं. त्यांना बाहेर कुठल्या गोष्टीची गरज लागत नाही. हे कुठल्याही मदतीशिवाय आनंद म्हणजे काय, तर आपण जे काही आनंदाचे अनुभव घेतो, तर अनुभव येताना आपल्या आतमध्ये ते एन्डॉर्फिन रिलीज होत असतं असं म्हणतात. अगदीच विज्ञानाच्या भाषेत बोलायचं असेल तर हे एन्डॉर्फिन रिलीज करणं हे माझ्या हातात आहे. एखाद्या गोष्टीकडे बघून एक्साइट होणं किंवा न होणं हे मी ठरवू शकतो. ते आम्रखंड मला आवडतं की नाही हा भाग वेगळा, पण मला आनंदी व्हायचं आहे ना, तर आम्रखंड म्हटल्यानंतर नाचायला लागायला काय हरकत आहे, बिंदास नाचेल बिलकुल, आणि एन्डॉर्फिन आपोआप सिक्रेट व्हायला लागेल. पण एखादी गोष्ट आवडत नाही असं म्हणतो. साधं लग्नातलं उदाहरण घ्या, सत्संगाचं तर सोडून द्या, पण लग्नातलं उदाहरण घ्या की लग्नामध्ये तिथे सगळे बँड वगैरे वाजतो आहे, मिरवणूक निघाली आहे, गणेशोत्सव असेल तिथे मिरवणूक निघाली आहे, आपले पाय थिरकत असतात जागच्या जागेवरती, ते सगळे ढोल वगैरे बीट्स वगैरे वाजत असतात, आपल्याला नाचायची इच्छा होते, पण कसं नाचू काय नाचू असं थोडंसं लाजून हे करून आपण काही जात नाही. आणि त्याच्यानंतर मग एखादा मित्र मैत्रीण कोणीतरी आपल्याला ओढतात, मग त्यांच्यासोबत हळूहळू नाचायला लागतो आणि नंतर मग जोर पकडतो, मग आपणही आपली टाळी पण ब्रह्मानंदी लागते, आपल्या आतमध्ये ते एन्डॉर्फिन रिलीज व्हायला सुरुवात होते. म्हणजे बाहेरून येणारे ट्रिगर जरी म्हटले तरी मी ठरवू शकतो ना. एखादा त्याच वेळेस म्हणेल सोडण्यावर कोण नाचेल, कशाला नाचायचं, त्याच्याकडे बघून कंटाळा करणाराही आहे, आणि तोच कोणीतरी मित्र भेटल्यानंतर जाऊन तिथे नाचणारही आहे. ह्या ज्या गोष्टी असतात हे कंट्रोल करणं हे आपल्या हातात आहे, आणि हे इतकं कठीण नाही आहे. म्हणून वसिष्ठ ऋषींनी जे म्हटलं की हे सगळं ध्यान, आत्मतत्व, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुलभ आहेत, तर ते आत्मज्ञान वगैरे सगळं सध्या बाजूला जरी ठेवलं तरी हे एन्डॉर्फिन रिलीज करणं तर आपल्या हातात निश्चित आहे ना. आपण ज्या गोष्टीला पाहिजे त्या गोष्टीला आनंद मानू शकतो. म्हणून मग अशी म्हटलं की नावडत्या गोष्टींची संख्या कमी करा. जे दिसेल ना ते दिसल्यानंतर वाव किती छान असे रिॲक्शन दिली की आपल्यालाच आतमध्ये थोडं हळूहळू सवय करून आनंदी राहता येतं. आणि मग नंतर अशी सवय होते की मला आनंदी राहण्यासाठी बाहेर कशाचीच गरज नाही. म्हणजे इथून बघितल्या बाहेर मला अंधार दिसतोय तर वा किती छान अंधार आहे असं म्हणूनही मी आनंदी होऊ शकतो. ही आपली शक्ती असली पाहिजे. तो आनंद आतल्या आत अनुभव घेता आला पाहिजे. म्हणून हे जे आता आपण थोडंसं प्रोसेस केलं याच्यामध्ये 2 भाग होते. एक आनंदाचा होता, दुसरा दुःखाचा होता. आनंदाचा जेव्हा आपण अभ्यास करत गेलो की अनुभव काय आहे, ती वस्तू माझ्यापासून दूर गेली, ते आम्रखंड दूर गेलं असेल, माझ्यापासून ती व्यक्ती दूर गेली असेल जी मला खूप आवडते, किंवा माझी क्रिकेटची मॅच जिंकलो किंवा आणखी परीक्षात पास झालो ते दूर गेलं असेल, परंतु अनुभव तर माझ्या आतमध्येच होता ना. त्या वस्तू येऊन आनंद नाही देऊन गेला, कारण त्यांच्या माझ्यामध्ये असं प्रत्यक्षात कुठली देवाणघेवाण नाही झाली की मॅच बघितली किंवा परीक्षा पास झालो म्हणून मी ती खाल्ली आणि पोटामध्ये काहीतरी केमिकल निर्माण झालं आणि ते एन्डॉर्फिन सिक्रेट झालं. नाही, ते माझ्या आतमध्येच होतं. मी भलेही आम्रखंड खाल्लं असेल, त्या खाण्याच्या अगोदरच बघितल्याबरोबर मला आनंद झाला. या दोघांमध्ये कुठलेही देवाणघेवाण नाही झालं तरी आनंद माझ्या आतमधूनच होता. तो फक्त तिथे ट्रिगर झाला. परंतु ट्रिगर करणं हे माझ्याच हातात आहे. त्याच्यासाठी कशाला बाहेरच्या गोष्टींचं गरज आहे, नाही का. आपणही आता जर समजा खरंच तुम्हाला कोणाला वास आला असेल तर आला असेल, पण इव्हन स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला एन्डॉर्फिन आपली सिक्रेट होतात. आपण अनेक गोष्टी बघतो ज्याच्यात आनंद मिळतो स्वप्नामध्ये आणि आपण आनंदी होतो तिथे. तर त्या वस्तू प्रत्यक्षातही समोर असल्या पाहिजे असं नाही आहे. त्यामुळे ज्या गोष्टींचा आनंद हवा आहे, मी मुळात म्हणेल कुठल्या गोष्टींचा आनंद हा विषय सोडून द्या, गोष्टीशिवाय सुद्धा आनंद आपल्याला
आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्याला अनुभवता आला पाहिजे. ज्याला ही ट्रिक जमली त्याला किती सोपं आयुष्य आहे. खरंच सांगा, बसलो मला आनंद व्हायचा आहे तर मला आज काय इच्छा झाली, आज मला चला गुलाबजाम खायची इच्छा झाली. मग गुलाबजाम खाण्यासाठी मी दुकानात जारेन, पैसे खर्च करेन, गुलाबजाम घेऊन ये रे, कोणी मारामारी करायची, डोळे मिटले, आनंद पाहिजे ना. गुलाबजाम हा आनंद नाही, आनंदाचा अनुभव. लक्षात घ्या, गुलाबजाममुळे येणारा जो अनुभव आहे तो अनुभव महत्वाचा आहे, गुलाबजाम निमित्त आहे. तर आणखी कुठल्याही गोष्टी होती, आज गुलाबजाम नाही मिळालं, समजा दुकानात गेलो पण तिथे काय काजू कतली मिळाली, त्याने आनंद होतो ना. ठीक आहे, म्हणजे मला वस्तूंची गरज नव्हती, मला अनुभवाची गरज होती. हा अनुभव मी माझ्या जागेवर बसल्या बसल्या डोळे मिटले, अनुभव फिनिश. असं क्लिक बटन दाबलं की अनुभव, हा चला आनंदी, ओके. या गोष्टींसाठी गरज काय कुठल्या. आणि जो दुसरा भाग आहे दुःखाचा, तर दुःखाचे सुद्धा अनुभव याच लॉजिकप्रमाणे, याच नियमाप्रमाणे आपण इतरांना दोष देतो की ह्याच्यामुळे मी दुःखी झालो, त्याच्यामुळे दुःखी झालो. मुळात हे लोक कारण नाही आहे. हा दुःखाचंही क्षेत्र आपल्याच आतमध्ये आहे. आपणच या आनंदाच्या अनुभवाला उलटं करतो आणि दुःखी होतो, बाकी काहीच नाही. तर जे कारण देतो आपण, यांच्यामुळे दुःखी, त्यांच्यामुळे दुःखी, तर ते जे काही कार्य करत असतील बाहेरचे लोक, व्यक्ती, परिस्थिती ज्या काही असतील, या सगळ्या गोष्टी त्या तशाच्या तसाच असू द्या. त्या की प्रत्यक्षात येऊन तुम्हाला इंजेक्शन देऊन जात नाही, आता तुला दुःख दिलं, आता तुला आनंद दिलं, असं होत नाही. ते आपलं कार्य करत राहतात. त्याला आपण आतमध्ये कसं बघायचं हे ठरवायचं. मग असले प्रयोग करू नका प्लीज. पण मनातल्या मनात काय करू शकता ते सांगतो. सासू बोलते आहे, टोमणे मारते आहे, तर मनातल्या मनात लगेच एन्डॉर्फिन, पॉझिटिव्हिटी आणायची. आणि मग या घटनेला कसं बघायचं, वा काय सुराट टोमणे मारते आहे, काय छान भाषा आहे, वा 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 वा, किती सुख आहे. हे आपण आतल्या आतमध्ये जर सांगायला लागलो तर आपल्याला कशाचीच गरज नाही. हॅप्पी. किती कठीण परिस्थिती आली तरी तिला, मी पुन्हा पुन्हा सांगतो, बाहेर जाऊन असं बोलू नका, नाही तर सगळ्यांसमोर सुरू करेल, सासू बोलते आणि तुम्ही नाचायला लागले, काय छान सुरात तुम्ही रागवताय म्हटल्यानंतर जाऊ याल दोघी माझ्याकडे. असं नको व्हायला. ओके, हा विषय चेहऱ्यावर भाव लक्षात. दिसले, ते नाही, चेहऱ्यावर जर भाव दिसले तर ते प्रॉब्लेम होईल ना. सासू बोलते आणि मी इकडे आनंदात हे करतोय, ते बाहेर दिसलं नाही पाहिजे ना, ते दिसलं पाहिजे. रडायचं नाटक करून कुठेतरी कोपऱ्यात जाऊन तोंड करा आणि मग तुमचा चेहरा कोणी बघणार नाही असं बघा. भिंतीच्या कोपऱ्याकडे असं करून मी रडते बा, असं काहीतरी करा. निदान चेहऱ्यावरती दाखवू नका. तेवढं नाटक करता आलं पाहिजे, तेवढी ताकद असेल तर बघा. मग पण नसेल तर काय, सगळे प्रसंग आपल्यासमोर कायमचे उभे राहत नाही. विषय समजून घ्या, आनंदी स्वतःला ठेवता येतं. हा आनंदाचा अनुभव आपल्या आतमध्ये, आपण त्यासाठी जन्माला आले आहोत. आणि ही जर किल्ली आपल्याकडे असेल की मी आनंदासाठी जन्माला आलो आहे किंवा आली आहे, मला बाहेरच्या विषयांची गरज नाही, मी माझ्या आतमध्येच हा अनुभव घेऊ शकतो किंवा घेऊ शकते, तर मग सगळा कारभारच संपला. वसिष्ठ ऋषींनी तेच सांगितलं की ज्याला आनंद हवाय, ज्याला कळलं की आत्मस्वरूपामध्ये आनंद आहे, तो सोडून विषयांच्या मागे कशाला धाव घेईल, कशाला पळत राहील. आणि हे जे विषय आहेत हे सगळे नावापुरते आहेत. कधी आज एक आहे, उद्या आहे, दुसरा आहे, तिसरा आहे. गुलाबजाम नाही मिळालं तर चिडचिड होईल, असे जर प्रसंग होणार असेल तर मग आलं ना विषयांमध्ये अडकणं, त्याच्यामुळे नुकसान करून घेणं आलं ना. मुख्य गोल कुठे राहिला आपला, आनंदाचा. आपण हे टूल्स बघतोय, गुलाबजाम असतील, व्यक्ती असेल, बायको असेल, नवरा असेल, ह्या टूल्सची गरज नाही, त्यांच्याशिवाय सुद्धा आपण आनंदी राहू शकतो. ह्याच्यावरचं उरलेलं जे पुस्तकातलं विवेचन आहे ते आपण आता उद्या बघूया. आज थोड्या वेळ थांबू आणि उरलेली चर्चा उद्या सुरू ठेवू. जय श्रीराम, जय गुरुदेव. विद्याधरजी, तुम्हाला काही बोलायचं आहे? नमस्कार. आपल्या सर्वांचे आवडते आदरणीय श्री यतीन जोशी सर हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे नावाजलेले प्रशिक्षक आहेत. हे तुम्हाला माहिती असेल नसेल. गेली अनेक वर्षे ते आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे कोर्सेस घेत आहेत. आज दुपारी मी त्यांना सहज विनंती केली की आपण आपल्या ग्रुपसाठी, ग्रुपमध्ये सर्वांसाठी सुदर्शन क्रिया कोर्स म्हणजेच हॅपीनेस प्रोग्राम घ्याल का, असं मी त्यांना एक विनंती केली. घ्या असं. लगेच त्यांनी होकार दिला आणि आपण त्यांनी होकार दिल्याप्रमाणे आपण पुढच्या गुरुवारी 17 फेब्रुवारी ते रविवारी दिनांक 30 फेब्रुवारी असा 4 दिवसांचा सुदर्शन क्रिया कोर्स म्हणजे हॅपीनेस प्रोग्राम हा कोर्स आपण ठरवलेला आहे. यतीन जोशी सर स्वतः घेणार आहेत. रोज सकाळी 6:30 ते 8:30
व संध्याकाळी 6 ते 8 अशा 2 बॅचेस असतील. तुमच्या सोयीनुसार तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ती बॅच घेऊ शकता. मी स्वतः गेले 20 वर्षापूर्वी, सुमारे 20 वर्षापूर्वी हा कोर्स, सुदर्शन क्रिया कोर्स केलेला आहे. तेव्हापासून रोज न चुकता सुदर्शन क्रिया करत आहे. त्याचा मला खूप फायदा झाला आहे. त्याच्या पुढचे सुद्धा मी ऍडव्हान्स कोर्स बरेचसे केलेले आहेत. त्याचा मला खूप फायदा आहे, आनंद आहे. शारीरिक, मानसिक सर्वच फायदे होतात. हे सांगायचं आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी केलेला आहे. ज्यांनी कोर्स केलेला नाहीये, त्यांना हा कोर्स करायचा आहे, त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल. त्यासाठी आपल्या सर्व ग्रुपमध्ये मी उद्या कोर्सचा मेसेज पाठवेल. त्यामध्ये रजिस्ट्रेशनची लिंक असेल. ज्यांनी पूर्वी हा कोर्स केलेला आहे ते सुद्धा हा कोर्स रिपीट करू शकतील. कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी मी नितीन सरांना थोडी विनंती करतो, त्यांनी कोर्स बद्दल, सुदर्शन क्रिया हॅपीनेस प्रोग्राम जो आहे त्याबद्दल माहिती द्यावी. नमस्कार. ऑलरेडी विद्यार्थ्यांनी बरंच काही सांगितलंय. मुळात जीवनामध्ये काहीतरी एक योग हा प्रकार नियमितपणे असावा. प्राणायाम, ध्यान, योगासन या गोष्टी असाव्यात. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा कोर्स आहे सुदर्शन क्रियेचा, प्राणायाम, ध्यानचा. ह्याच्यामध्ये जे काही योग वासिष्ठमध्ये आपण शिकतो, बोलतो, त्याच्यातले बराचसा सारांश तिकडे सुद्धा घेतलेला आहे. पण सुदर्शन क्रिया ही अतिशय शक्तिशाली, अतिशय पॉवरफुल टूल म्हणून कामात आली आहे. मुळात हा जो सगळा सिक्वेन्स असतो, मन, शरीर आणि आपला श्वास, या तिघांना जोडणारा, या तिघांना व्यवस्थित नियंत्रणात ठेवणारा जो मुख्य धागा आहे तो हा प्राणायामच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. एक साधं सरळ आपण आतापर्यंत बघितलं, श्वासावरती नियंत्रण केलं, त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली की मन नियंत्रणात येतं. मन नियंत्रणात आलं की शरीर हे स्थिर राहतं, शांत राहतं. नाहीतर हे आपल्याला स्पष्ट माहिती आहे, मन बिघडलं की त्याच्याबरोबर शरीरही बिघडतं. अनेक प्रकारचे रोग असतील, काही चिडचिड असेल, संताप असतील आणि काही पुढे त्रास असतील, त्या सगळ्या गोष्टींवरती डायरेक्टली मनाने नियंत्रण करणं, आपण हा अभ्यास करतोच आहे योग वासिष्ठचा, त्याच्यातून चांगली अनुभूती येतेच. तर त्याने नियंत्रण करणं थोडं कठीण जातं. आणि म्हणून प्राणायाम, ध्यानचा अभ्यास हा अगदी अनादी काळापासून सगळे ऋषी सगळे सांगत आले. तर आर्ट ऑफ लिव्हिंगचा हा जो प्रोग्राम आहे, ऑनलाईन ब्रेथ अँड मेडिटेशन प्रोग्राम, हा तुम्ही तुमच्या घरून जिथे कुठे असाल तिथून सहज करता येईल. अतिशय सुंदर कार्यक्रम असतो, 4 दिवस चालतो, 2-2 तासाचीच त्याच्यात कमिटमेंट आहे. याच्यासाठी काही डोनेशन आहे, पण ते डोनेशन सगळं हे जे चॅरिटी वर्क आहे, सामाजिक कार्यासाठी तिकडे वापरलं जातं. त्यामुळे मी म्हणेन जरूर करा. सगळ्यात मोठा फायदा असा आहे की हा कोर्स केल्यानंतर अनेक ठिकाणी, अनेक देशांहून ऑनलाईन वेगवेगळ्या ठिकाणी साधना घेतली जात असते. आता विद्यार्थी स्वतःच घेत आहेत रोजची साधना. तर ती साधना आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट कुठल्याही वेळेस कुठल्याही ठिकाणी जॉईन करता येतं. त्याला काही कोणी विचारत नाही प्रश्न. त्यांनी जर सुदर्शन क्रिया घेत नाही, फक्त मी नाही योगा बरं. पण बाकी लोक असतात ते घेत असतात, म्हणजे माझ्यासारखे टीचर्स असतात, अनेक टीचर्स असतात, ते सगळं सुदर्शन क्रिया रोजच्या रोज घेतात. तर त्यांना आपल्याला जॉईन करता येतं. एक चांगली सवय आपल्या जीवनामध्ये येते, एक मोठा परिवार आपल्याला मिळतो. आणि पुन्हा कधी असा हा कोर्स रिपीट करायचा असेल तर तो फ्री ऑफ कॉस्ट रिपीट करता येतो. इथून पुढचे जे काही असतात पायऱ्या या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये, या अध्यात्माच्या मार्गावरती, म्हणजे मग पुढचं मौनाचा अभ्यास असतो तो करवला जातो. त्याच्यानंतर समाधी ध्यान आहे ते शिकू शकतो आपण. या सगळ्या पुढच्या पायऱ्यांना मग ती सुरुवात करता येते. तर मी म्हणेल केला नसेल तर एकदा अनुभव अवश्य घ्या. सुदर्शन क्रियेचा खूप छान असतो आणि मी स्वतः घेतो आहे. आणखी काय सांगणार, हा अनुभव घेण्यासारखा आहे, इतरांनी सांगण्यासारखा नाही आहे. एकदा करून बघा. ठीक आहे. ज्यांना आधी माहिती असेल तर मला फोन करा. मला नंबर मी चॅटबॉक्स मध्ये टाकतो. उद्या ग्रुपमध्ये आपल्या मेसेज टाकूया, रजिस्ट्रेशनचा लिंक आणि हे करूया.